उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडील रात्रंदिवस राबत होते, त्याच मुलाने स्वतःच्या बापाचा जीव घेतला. इतकंच नाही तर हत्येनंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे आरीने तुकडे करून ते ड्रममध्ये लपवले. शिक्षणाचा दबाव आणि कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 21 वर्षीय अक्षत प्रताप सिंह उर्फ राजा हा बी.कॉम करत होता. त्याचे वडील मानवेंद्र सिंह हे मोठे पॅथॉलॉजी व्यावसायिक होते आणि त्यांचे दारूचे दुकानही होते. मुलाने डॉक्टर व्हावे अशी मानवेंद्र यांची इच्छा होती. अक्षतने 2दा नीट परीक्षा दिली होती, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. 20 फेब्रुवारीच्या पहाटे 4 वाजता याच अभ्यासाच्या कारणावरून पिता-पुत्रात कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात अक्षतने वडिलांच्याच लायसनधारी रायफलने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अक्षतने जे केलं ते ऐकून कोणाचेही हातपाय कापतील. त्याने वडिलांचा मृत्यूदेह 3ऱ्या मजल्यावरून खाली आणला आणि आरीने शरीराचे तुकडे केले. हात आणि पाय त्याने सदरवणा येथील जंगलात नेऊन फेकले, तर धड एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरून घरातच लपवून ठेवले. आपल्या 16 वर्षाच्या धाकट्या बहिणीलाही त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन 4 दिवस घरात कोंडून ठेवले होते. अक्षतने सुरुवातीला वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार स्वतः पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र त्याच्या वागण्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिसून आले की 19 फेब्रुवारीला मानवेंद्र सिंह कारने घरात शिरले, पण त्यानंतर ते बाहेर पडलेच नाहीत. याउलट अक्षतने कार जंगलाच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. दरम्यान बंद घरातून येणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि या घटनेचा भयंकर गुन्ह्याचा भांडाफोड झाला.